आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये महिलांसाठीही अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण की ही जाहिरात मित्रांनो, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. कशा पद्धतीने फॉर्म भरायचं, डेट किती आहे, जागा किती आहे, आरक्षणानुसार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्ही या अगोदर नवीन असाल तर अपडेट अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड या प्रकल्पाच्या अंतर्गत रिक्त असलेले अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मानधनी पदे सरळ सेवेनुसार भरण्यात येणार आहे. परंतु हा जो पात्र व्यक्ती आहे तो स्थानिक रहिवासी असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये महिला उमेदवार असले पाहिजे तरच त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. यामध्ये 7/4/2025 ते 23/4/2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर अर्ज भरता येणार नाही. महत्वाची जी अट आहे ती आहे स्थानिक रहिवासी असला पाहिजे आणि ही जी काही जाहिरात आहे ती आहे नांदेड जिल्ह्याची, म्हणून तो नांदेड जिल्ह्याचा त्या ठिकाणी रहिवासी असला पाहिजे. पाहूया नेमकी काय माहिती यामध्ये दिलेली आहे जी अत्यंत महत्वाची आहे. तर पहा या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी जागा आहेत आणि किती जागा आहेत पाहू शकता तुम्ही. अर्धापूर केंद्र फुलेनगर या ठिकाणी आहे. अंगणवाडी केंद्र इरिगेशन कॅम्प अर्धापूरमध्ये आहे, उमरीमध्ये आहे, माहूर, किनवट अशा पद्धतीनं या ठिकाणी जेवढे काही ठिकाणे आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्या सर्व वेगवेगळ्या ठिकाणामध्ये पदांची भरती होणार आहे. टोटल जर विचार केला तर या ठिकाणी 23 पदांची ही काय असणार आहे, भरती असणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आरक्षणानुसार अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे आहेत आणि अंगणवाडी सेविकाची देखील यामध्ये काय आहेत, पद आहे. टोटल 23 पदे यामध्ये असणार आहेत. आणि जो यामध्ये काही अटी देखील त्यांनी दिलेल्या आहेत महत्त्वाच्या. पगार वगैरे किती आहे, तर एकत्रित मानधन 13,000 यामध्ये त्यांचं आहे. आणि हे जे काही कर्तव्य त्यांचे दिलेले आहेत, की काम वगैरे काय-काय आहे, अर्ज कसं करायचं आहे, तर पहा या ठिकाणी पोस्टाने अथवा कुरिअरने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण हे आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, स्वतः जाऊन तो अर्ज समक्ष त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे, त्यांना द्यायचा आहे. तरच तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. अन्यथा तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत काही गोष्टी, तर संपूर्ण वाचून घ्या. ही जाहिरात आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. निवड कशा पद्धतीने होणार आहे, सर्व गोष्टी त्यांनी या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे. संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्हाला काय करायचं, हा फॉर्म भरायचा. आणि यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये जर परीक्षा म्हटलं, या ठिकाणी पहा त्यांनी काय म्हटलंय, उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रकामध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे 80 गुण अतिरिक्त 20 गुण हे दिनांक 30 जानेवारी 2025 च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे देण्यात येणार आहेत. अशा पद्धतीचं या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे आणि हा अर्जाचा या ठिकाणी नमुना त्यांनी दिलेला आहे.